अहिल्यानगर शहरातील नंदनवन मित्रमंडळ टिळक रोड आणि शहर शिवसेना पक्षाच्या वतीनं आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झालंय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोबाईल टीव्हीकडे आकर्षित झालाय। मैदानी खेळापासून लांब गेलाय। दिवाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धेचं आयोजन केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले विविध किल्ल्यांची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारली होती। या माध्यमातून आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा जोपासली जाते। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य युवकांना प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे ठरते असं प्रतिपादन मनपा स्थायी समिती माजी सभापती सुवर्णा जाधव यांनी केलं। अहिल्यानगर शहरातील नंदनवन मित्रमंडळ टिळक रोड आणि शहर शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचं पारितोषिक वितरण मनपा माजी स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, देवेंद्र आगरकर, देवकी भापकर, महेश मोहिते, राज जाधव, कपिल जाधव, अनिल जाधव, आदित्य जाधव, कौस्तुभ ससाणे आणि गुणवंत विद्यार्थी पालक उपस्थित होते। यावेळी बोलताना दत्ता जाधव म्हणाले की प्रभागातील 45 शालेय विद्यार्थ्यांनी किल्ले बनवा स्पर्धेत सहभाग घेतला होता। त्यांनी विटा, दगड, माती एकत्रित गोळा करून किल्ल्यांची प्रतिकृती उभी केली। आम्ही किल्ले पाहण्यासाठी गेलो असता असे वाटले आपण खरोखरच किल्ले पाहायला आलो आहे। या किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला खूप काही प्रेरणा देऊन जातो। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आजच्या पिढीला ऊर्जा देणारा आहे। किल्ले बनवा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या किल्ल्यांचे अमोल शिंदे, प्रियंका शेळके, सुनीता कोरडे यांनी परीक्षण केलं। यावेळी माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आज सरांनी जे काही किल्ला बनवायची स्पर्धा ठेवली ही अतिशय त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। कारण काय होतंय, आता कलियुगातल्या काळात जे लहान लहान मुलं आहेत ते अतिशय प्रभावित झाले, ते म्हणजे इंटरनेट, मोबाईल, कॉम्प्युटर आणि मग बाकी काय गड किल्ले जे महाराजांचे बनवलेले आहेत। आपला एवढा इतिहास माहिती आहे सगळा की महाराजांनी काय केलं आपल्यासाठी, आज आपण त्यांच्यामुळे येतं। मग ते कळवायचं कोणी पुढच्या पिढीला कळणार कसं? मग त्यासाठी माझं एक सगळ्यांना पण आव्हान आहे की किल्ले आपण प्रत्यक्ष फिरा आणि मग किल्ले बनवा। त्यातून काय होतंय, किल्ल्यावरील बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजतात। काय होतं, कुठं राहायचे महाराज, काय करायचे, मावळे काय करायचे, आणि यातून सगळा इतिहास हा पुढे जाणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे की किल्ले असंच बनवत राहा, या स्पर्धेत सहभागी होत चला आणि सरांना पण विनंती आहे की तुम्ही पण अशा स्पर्धा आयोजित करीत राहा। तुम्हाला भावी वाटचालीसाठी पण सर शुभेच्छा। धन्यवाद। आज आम्ही या ठिकाणी नंदनवन मित्रमंडळ आणि जाधव कुटुंबियाच्या वतीने, त्याचप्रमाणे प्रशांत भाऊ गायकवाडे, त्याचप्रमाणे विद्याताई चेरे आणि अनिल भाऊ शिंदे, आम्ही चारही नगरसेवकांच्या 15 आमच्या प्रभागातील मुलांसाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली होती। आजकाल आपण पाहतो की मुलं जास्त प्रमाणात सुट्ट्यांमध्ये मोबाईल असो किंवा TV असो यांच्याकडे जास्त त्यांचा कल वाढलेला असतो। पण त्यांना यापासून कुठेतरी दूर ठेवण्यासाठी आणि आपली संस्कृती जपण्यासाठी त्यांना इतिहासही माहिती झाला पाहिजे, किल्ल्यांबद्दलही माहिती झाली पाहिजे। त्यामुळे आम्ही किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली होती। तर माझ्या प्रभागातील 15 नंबर वॉर्डमधील असंख्य मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। तर त्यामध्ये जे उत्कृष्ट असे किल्ले बनवले त्यांना या ठिकाणी बक्षीस वाटपाचं आम्ही आयोजन केलं होतं। तर या कार्यक्रमाला प्रभागातील सर्वच विद्यार्थी उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळाला। आणि याही पुढे मुलांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या किल्ल्यांबद्दल पुढे चालून त्यांना माहिती जास्त प्रमाणात व्हावं आणि त्यांनी कुठेतरी ते आपली संस्कृती जपावं म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करते। पुढेही त्यांना शुभेच्छा एवढंच का। आमच्या प्रभाग क्रमांक 15 मधील परिसरामध्ये आपण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये TV, मोबाईल याच्यामध्ये व्यस्त असतात। त्यांच्याकडं ग्राउंडवर खेळण्याकडे म्हणा किंवा
बाकीच्या ठिकाणी लक्ष नसतं. त्याच्यामुळं त्यांची खेळाची आवड थोडीशी कमी होते किंवा आपली इतिहासाशी आपलं असलेलं नातं आणि शिवाजी महाराजांची आपल्याला जी दिलेली देण आहे एवढी, ज्यांच्यामुळे आपण हे स्वराज्य अनुभवतो, या स्वराज्याकडे कुठेतरी होत असलेले दुर्लक्ष हा विषय कुठेतरी लक्षात घेऊन आणि नगरसेविका सुवर्णाताई दत्ता जाधव आणि नगर शहर शिवसेना नंदनवन मित्रमंडळ याच्या वतीने आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. त्याच्यामध्ये आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. भागाभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे किल्ले आणि त्याची बारीक सारीक मांडणी लहानल्या मुलांनी चांगल्या प्रकारे केली होती. आम्ही त्या ठिकाणी आमचे शिक्षक असतील, अमोलजी शिंदे सर मॅडम असतील, त्या ठिकाणी शेळके मॅडम किंवा अजून बाकीची जी टीम होती त्या ठिकाणी त्यांनी जाऊन किल्ल्यांची पाहणी केली. पाहणी करून त्याची वर्गवारी करून त्यानुसार त्यांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ असे त्याचे नंबर काढले व त्याचे नंबर काढून त्यांना बक्षीस देऊन ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि त्याचं मानधन हे असं देऊन त्यांना त्या ठिकाणी गौरव करण्यात आला. मी यापुढे देखील विनंती करतो, इतिहासाशी जाण असलेले आणि आपण इतिहासामुळं आपण शिवाजी महाराजांमुळं इथपर्यंत आहोत, स्वराज्य अनुभवतोय, याची कुठेतरी प्रत्येकाने जाण ठेवली पाहिजे. आणि महाराजांचा रोज गौरव केला तरी कमी नाही आहे. त्यामुळे महाराजांचं रोज आपण सकाळी स्मरण केलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण देवाचं सकाळी दर्शन घेतो तसंच महाराजांचं स्मरण करून त्यांचं दर्शन घेऊन त्यांचे आचार विचार आपण आचरणात आणले पाहिजे असं मी या ठिकाणी सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि या किल्ले बनवा स्पर्धामध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व मंडळांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.